नमस्कार मंडळी, मी महेश दाभोळकर सायकलिंगची प्रेरणा देणाऱ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, आज आपल्या बरोबर प्रणाली चिकटे आहे, जिने अख्खा महाराष्ट्र सायकल क्रांत केलाय। आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तिच्या या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत। मित्रांनो, मला माहिती आहे खूप सारी लोक आपले व्हिडिओ बघतात पण व्हिडिओला लाईक नाही करत। प्लीज व्हिडिओला लाईक करा, कारण तुम्ही लाईक जर केला तरच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत मला पोहोचवायला मदत होते। सो प्रत्येक व्हिडिओ बघताना सुरुवातीला व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी प्रणाली। माझी ओळख एक सायकल यात्री म्हणून आहे। मी महाराष्ट्रातील संपूर्ण 36 जिल्हे सायकलवर प्रवास केलाय, तोही एकटीने, आणि साधारण 17,000 किलोमीटर। त्याचसोबत महाराष्ट्राच्या बाहेर 15 राज्य, MP, UP, हरियाणा, पंजाब, जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, असा गुजरात आणि काही साऊथ मधले या राज्यांमध्ये सायकलवर माझा साधारण 25,000 किलोमीटरचा असा प्रवास झालेला आहे। मी यवतमाळ जिल्ह्यातील आहे, एका शेतकरी कुटुंबातील। माझं शिक्षण BSW सोशल वर्क मध्ये झालंय। सो प्रणाली, सर्वात अगोदर मला सांग की तुला या सगळ्या सायकल प्रवासाची कल्पना कशी आहे? आपल्याला माहिती आहे की गेले 2-3 वर्षापूर्वी कोविड काळ येऊन गेला आणि त्या काळामध्ये सर्व काही थांबलं होतं, आणि अशा परिस्थितीमध्ये मी सुद्धा खूप अस्वस्थ झाली होती आणि आजूबाजूला काय घडतंय, काय चाललंय याच्यावर विचार करत होती, आणि मला वाटलं की बाहेर निघावं। तर माझा प्रवास असा सुरू झाला। एक सायकल घेतली, माझ्याकडे दुसरा कुठला सोर्स नव्हता, आणि विदाऊट प्लॅनिंग कुठे जाणार कुठे राहणार मला माहिती नाही। सो सायकल घेऊन मी माझ्या गावून थेट प्रवास सुरू केला। करत करत साधारण मी संपूर्ण महाराष्ट्रभराचा 1.5 वर्ष असा सलग सायकलवर प्रवास केला आहे। तू तुझ्या सायकल प्रवासाची सुरुवात कशी केलीस प्रणाली? या प्रवासात मी लोकांना भेटत होती। मेन उद्देश होता की सामाजिक जनजीवन कसं चाललंय, आजूबाजूला लोक कसे जगतायत, आणि आता जे काही पर्यावरणाला संबंधित अशा बऱ्याच गोष्टी घडताय। आपण वृक्षतोड करतोय किंवा मोठ्या प्रमाणात वाहनांची दळणवळण चालली आहे, आणि कुठेतरी आपलं जीवन जे आहे सारखं असं धावत आहे। मी स्कूलमध्ये जायची, कॉलेजमध्ये जात होते आणि विद्यार्थ्यांसोबत बोलत होते। या प्रवासात मला खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या, आणि आपल्याला माहिती आहे की समाजात अजूनही एक मुलगी आणि त्यासोबतच ती एकटीने फिरते, हा एक मोठा टॅबू आहे। आणि अशा परिस्थितीत मी एकटीने प्रवास करत होती, तेही सायकलवर। परत सायकल हा वेगळा विषय। आज सगळीकडे आपल्याला गाड्यांवर जाण्याची सवय लागली आहे ना, अशा परिस्थितीत सायकल कुठेतरी एक दूर गेली आहे। आपल्याला दिसते रस्त्यावर जे गरजू लोक आहेत ते सायकल चालवतात, पण मी या प्रवासात खूप वेगवेगळ्या लोकांना भेटली आणि मला नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या। आपण पण स्वतंत्र विचाराने फिरू शकतो, आणि समाजात असे अनेक चांगले लोक आहेत जे आपल्याला या प्रवासात मदत करतात। असा एकंदरीत प्रवास झाला। प्रणाली, तू हा सर्व प्रवास तर केलास, पण मला एक सांग, म्हणजे मला खूप कुतूहल आहे याचं की सायकल तुझ्या आयुष्यामध्ये सर्वात अगोदर, म्हणजे सर्वात पहिल्यांदा तू सायकल कधी चालवलीस? खरं तर मी लहानपणापासून सायकल चालवत होते, पण ते दंड्याची सायकल कैचीपासून सुरुवात झाली। 10वी पर्यंत गावाला होती, त्याच्यानंतर आम्हाला बाहेर जावं लागतं, माझा असा प्रवास होता। पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता, सायकलनेच ट्युशनला जाणं किंवा कॉलेज करणं। तर सायकल एक असं माध्यम बनून गेलं की वे ऑफ लाईफ, की मला आता माझं एज्युकेशन पूर्ण करण्यासाठी मला सायकल पाहिजे आहे। आणि त्याच्यानंतर शिकत असताना माझी इकॉनॉमिकल कंडिशन एवढी चांगली नाही, त्यामुळे मी पेपर डिस्ट्रीब्युशन करायचे। सो एरियामध्ये सकाळी 5 वाजता वगैरे असं उठून सायकलने जाऊन पेपर टाकायचे। सो माझा असा 15 किलोमीटरचा 10 किलोमीटरचा रोज रूट होऊन जायचा। सायकलला मी अशा वेगळ्या पद्धतीने बघायला लागले। एक तर मला हॅपीनेस पण भेटत होता, माझं काम पण होत होतं। ह्या जेव्हा कोविडच्या पिरियडमध्ये जेव्हा मी अस्वस्थ झाले, तेव्हा परत सायकलने मला कुठेतरी सांभाळलं। म्हणजे आजूबाजूला सायकलने जात होते, कारण रस्त्यावरच्या गाड्या बंद होत्या पण तुमची सायकल बंद नव्हती, म्हणजे कोणी पोलीसवाले वगैरे थांबवत नव्हते। सो पुढे पुढे सायकलने पुढे निघत गेली, आणि लोकांनाही वेगळं वाटलं, कारण माझ्या सायकलला बोर्ड वगैरे असं लावलं होतं मी, की त्याच्यावर काही असे संदेश लिहिले होते। पाठीमागे माझं काही 2 सामान होतं, पण सामान वगैरे असं काही जास्त नव्हतं, ते 2 कपडे आणि मोजकं सामान होतं। तर हा प्रवास करताना साधारण मला एक कळलं की लोकांसोबत कनेक्ट व्हायचं असेल, जायचं असेल तर सायकल हे चांगलं माध्यम आहे। म्हणजे आपण लोकांशी जवळून कनेक्ट
होऊ शकत आहोत. म्हणजे आपण कुठे पण थांबतोय आणि मी सायकल चालवताना कोणीतरी मागून येतंय आणि मला थांबवतंय, कुठे चाललंय, काय चाललंय, तो एक संवाद होता. आणि मी एवढ्या प्रवासामध्ये कुठे असा गुगल मॅपचा वापर केला नाही. मी जनरली ह्युमन मॅपचा वापर केला, की त्या निमित्ताने माझं लोकांशी संवाद होत होता, बोलणं होत होतं. आणि म्हणजे रस्ता कुठे लोक सांगायचे. सो माझा या प्रवासामध्ये खूप आतमधून गावागावातनं प्रवास केलाय. हे करत असताना खूप ऑब्झर्व्ह करत होते आणि ग्रीड आणि नीट यातला पण फरक समजू लागले हळूहळू, की आपल्याला किती गरज पडते. एखादा प्रवास करतोय किंवा मी काहीतरी या माध्यमातून करत आहे. या गोष्टी माझ्या माइंडमध्ये आणि डेव्हलप होत गेल्या, याची जाणीव होत गेली. आणि अवतीभोवती जे रेस सुरू आहे आता, रॅट रेस, आणि त्याच्यामध्ये आपण ग्रीडकडे कसं पळतोय, तर हे सायकलच्या माध्यमातून मला रिअलाइज होत गेलं. कारण माझा एक्सपिरियन्स असा राहिला, की सायकलमुळे माझी थॉट प्रोसेस एका वेगळ्या पद्धतीने आणि पॉझिटिव्ह वेने चालत आहे डेली, आणि ते मला खूप मदत होत होतं. प्रणाली, मला तुझ्याकडून या सायकल प्रवासाबद्दल जाणून घ्यायला आवडेल. तुला या प्रवासात जी लोक भेटत गेली, त्या लोकांकडून तुला कसा प्रतिसाद मिळाला? म्हणजे त्यांनी तुला पॉझिटिव्हली बघितलं किंवा नेगेटिव्हली? कारण तू हा सगळा प्रवास जो आहेस तो लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये केलास, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. सो तुला लोकांच्या काय प्रतिक्रिया मिळाल्या? मुलींना आणि अशा बाहेरच्या लोकांना म्हणजे थोडं प्रेरणा मिळाली, की एखादी पोरगी असं फिरते तर आपण थोडं जवळ का जाऊ नये. तर खूप अशा काही शाळा आहेत, त्यांनी पूर्णपणे निर्णय घेतला का आम्ही विद्यार्थ्यांना शाळेमध्ये मुलांना सायकलवर आणायला लावू. तर असे काही पॉझिटिव्ह चेंज झाले. म्हणजे अशा बऱ्याच मुली आणि मला महिला भेटल्या, की हेल्थ विषयी, म्हणजे किमान आपण हेल्थ विषयी कॉन्शियस होऊन त्यांनी सायकलिंग करायला लागले, की आपण थोडं जाऊ शकतो किंवा आपण आपल्या किमान जिल्हा करू शकतो. तर अशा पद्धतीने आणि या माध्यमातून कनेक्ट झाला आणि या प्रवासात एक सायकल चळवळ निर्माण केली. म्हणजे खूप लोकांना इथून जोडता आलं. तर उद्देश फक्त सायकलच नव्हता. सायकल एक मीडियम होतं, की मला समजून घेणं, समाजाला समजून घेणं, आजूबाजू पर्यावरणाला समजून घेणं, असं सगळं. सो प्रणाली, इतका मोठा प्रवास केलास तू, या प्रवासातला काही असे मोजके आठवणीतले क्षण तू सांगू शकतेस का? मी एमपीच्या तिकडून रस्त्यानं जात होते. सो मी ऐकलं होतं एमपी, यूपी खूप असे प्रदेश आहे, ते मुलींसाठी चांगले नाहीयेत, असं नेहमीच ऐकलं होतं. आणि तो एक टॅबू बनलेला आहे सोसायटीमध्ये, आणि स्पेशली मुलींसाठी एक ते बॉर्डर आहे. पण माझा एक्सपिरियन्स तिकडे खूप तसा चांगला राहिला. सो एका गावातून जात होते आणि महाराष्ट्र फिरताना मी माझ्याकडे काही तंबू वगैरे काहीच वस्तू नव्हत्या. पण तिकडे असताना मी माझ्याकडे टेंट ठेवला होता आणि अंधार झाला होता. सो एका घराच्या बाहेर थांबले होते. शेतात घर होतं त्यांचं आणि त्यांना विचारलं थांबण्याकरिता. पण तेव्हा तेवढा चांगला रिस्पॉन्स भेटला नाही. पण एका काकूकडनं मला तिथे विचारल्यानंतर त्यांच्याकडनं रिस्पॉन्स भेटला नाही. पण एक त्यांचा मुलगा होता. तो मला म्हणाला, की ती एकटी मुलगी आहे, ती बाहेर कुठे जाईल असं म्हणून. आणि मग त्याने त्याच्या आईला सांगितलं आणि मला तिथे थांबण्यासाठी बाहेर जागा दिली. सो मी त्यांच्या अंगणामध्ये, शेतामध्ये बाहेर तंबू टाकला आणि त्यांनी रात्री मला जेवायला वगैरे दिलं. सो माझ्यासाठी ते खूप महत्वाचं होतं. आणि त्यावेळेला मी काही रात्रीचा दूर प्रवास करू शकत नव्हते, कारण दिवसभर तसंही मी 80-90 किलोमीटरचा प्रवास केला होता. सो असे बरेच प्रसंग आहे आठवणीत राहण्यासारखे, जे मला ह्युमॅनिटी सोबत कनेक्ट, माणुसकी मिळाली. सो ओव्हरऑल तू सायकलिंग बद्दल काय सांगशील? म्हणजे ज्या मुलींना किंवा मुलांना अशा प्रकारचा एक अनप्लॅन्ड सायकलिंग ट्रॅव्हल जर करायचं असेल, तर त्यांच्यासाठी तू काय टिप्स देशील किंवा काय ट्रिक्स सांगशील? जर खरंच आपल्याला त्या पद्धतीने प्रवास करायचा असेल आणि आपल्याला काही एक्सप्लोअर करायचं असेल, तर ते मीडियम चांगलं आहे. पण त्यात सेफ्टी आणि सिक्युरिटीला घेऊन काही गोष्टी आपण लक्षात घेऊ शकतो. जसं की पण ते बाहेर गेल्यावर माझा स्वतःचा एक्सपिरियन्स असा आहे, की टॅकल करणं लोकांना. मेन म्हणजे आपल्या मनात जी भीती आहे ती माणसांची भीती आहे. म्हणजे आजूबाजूच्या प्राण्यांची किंवा अंधाराची भीती जास्त कोणाला नाहीये. मोस्ट ऑफ द जेव्हा मुली डेअरिंग करतात, की मला बाहेर जायचंय, तर त्यांच्या मनामध्ये अनेक गोष्टी असतात. पण त्या भीतीसाठी आपल्याला लोकांची बॉडी लँग्वेज कशी आहे, काही गोष्टी कशा घडतात, तर ते जर आपण
ऑब्झर्वेशन मधनं आजूबाजूला शिकू शकलो आणि बोलायचं कसं ते करू शकलो, तर मला वाटत नाही एवढं अवघड आहे म्हणून, म्हणजे सोलो ट्रॅव्हलिंगसाठी. आणि बेसिकली सगळ्या भागामध्ये लोकच राहतात आणि आपल्याला प्रवासामध्ये काही मोजक्या गोष्टी हव्या असतात आणि वेगवेगळ्या भागामध्ये गेल्यानंतर वेगवेगळं कल्चर भेटतं, त्या पद्धतीचे लोक भेटतात जर आपण बोलायचं शिकलो. सो एवढं सगळं झालं प्रणाली, आता पुढे काय, म्हणजे काय तुझे नेक्स्ट प्लॅन्स आहेत किंवा काय असं तुझ्या डोक्यामध्ये काय आहे, अजून सायकलिंगवर काय काम करायचं? मी मध्यंतरी दिल्लीला शिकायला होती, डेव्हलपमेंट मॅनेजमेंटचा कोर्स केला आणि दिल्लीतलं ट्रॅफिक पाहून मी खूप परत अस्वस्थ झाले आणि त्यानंतर ठरवलं की आजूबाजूला खूप लोक, वेगवेगळ्या संस्था तर वेगवेगळ्या अनेक प्रश्नांवरती काम करताय, पण माझा रोल आणि माझी ऊर्जा मी कुठे घालवली पाहिजे. तर एकतर आधीच माझ्याकडे सायकलचा अनुभव आहे आणि वेगवेगळ्या गोष्टी बघितल्या असल्या कारणाने मला आता मेजर असं वाटते की क्लायमेट चेंज हा मोठा सध्याच्या परिस्थितीमध्ये विषय आहे आणि आपलं पब्लिक हेल्थ, आपली स्वतःची वेलबिंग खूप महत्वाचं आहे. त्यामुळे मी येत्या काही 6 महिन्यापासून आणि इथून पुढे फ्युचरमध्ये सायकल एज्युकेशनवर कसं काम करता येतील, की माझ्या प्रवासात सुद्धा मी लोकांना सांगत आले की जेमतेम आपल्या आजूबाजूला जवळची जी काही कामं असतील ती आपण दैनंदिन जीवनाचं सायकल वापरलो तर तितकं आपल्या जवळचं ट्रॅफिक कमी होईल किंवा व्हेकलचं जे दळणवळण आहे ते थोडं कमी होईल आणि त्याचा फायदा आपल्यालाच होणार आहे. म्हणजे जे काही पोल्युशन आहे ते कमी झालं तर आपल्याला चांगली हवा मिळेल, तर आपण चांगलं जगू. मी अपील करेल की आपण डेली जेवढं जास्त सायकलिंग करता येतील, लॉंग डिस्टन्स नाही झालं तरी जवळच्या जवळ जे काही कामं करण्यासाठी असे बरेच लोक जे सायकल चालवतात त्यांना सपोर्ट किमान करता येतील का, आपण त्याचा विचार करायला हवा. असे कितीतरी देश आहेत ज्या ठिकाणी सायकलिंग कल्चर डेव्हलप झालं, लोक पूर्ण सायकलने प्रवास करतात. आपल्या इंडियामध्ये पण शक्य आहे जर आपण तसा विचार केला आणि एकमेकांना सपोर्ट केला आणि त्या पद्धतीने रिस्पेक्ट दिला. तर जास्तीत जास्त लोकांनी जे काही सायकल जात आहेत त्यांना किमान थोडा स्पेस दिला तर मग आम्ही थोडं सायकलिंग किंवा करू शकतोय की आपण पर्यावरणाला हात लावतोय, पोल्युशन कमी करण्यासाठी पेट्रोल डिझेल वाचवतोय आणि या सगळ्या गोष्टी एकमेकांशी जुडलेल्या आहे, याचा फायदा सगळ्यांनाच होणार आहे. सो प्रणाली, तू तुझा इतका वेळ दिलास आपल्या चॅनलसाठी आणि तुझा इतका जबरदस्त असा सायकल प्रवासाचा एक्सपिरियन्स आपल्या बरोबर शेअर केलास, त्याच्यासाठी खूप 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 आभार आणि तुला आपल्या चॅनल कडून तुझ्या पुढच्या सायकलिंगच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही नक्कीच एक सायकल प्रेमी आहात. या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सायकल प्रेमी मित्रांबरोबर न विसरता शेअर करा, म्हणजे त्यांना देखील या प्रवासाबद्दल जाणून घेता येईल. मित्रांनो, असेच सायकलिंगचे व्हिडिओज जर तुम्हाला बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही मला इंस्टाग्रामवर देखील फॉलो करू शकता. चला तर मग लवकरच भेटूया पुन्हा एकदा सायकलिंगची प्रेरणा देणाऱ्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या, सायकल चालवत राहा आणि इतरांना सायकलिंगची प्रेरणा देत राहा. बाय बाय.